आता आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय म्हणजे बघणार आहे. तर बघा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपण त्यामध्ये बघणार आहे. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड वाईस वर्सा. म्हणजे बघा काय होतं की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काय होतं, कशाचा अभ्यास केला जातो, केमिकल एनर्जी ज्यावेळी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म होत असते त्यावेळी काय होत असतं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय केली जाते, स्टडी केली जाते. म्हणजे केमिस्ट्री विच डील्स विथ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि वाईस वर्सा म्हणजे काय, ज्यावेळी इलेक्ट्रिकल एनर्जीसुद्धा केमिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म होत असते त्यावेळी जो केला जाणारा स्टडी आहे त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता बघा ही डायग्रॅम आहे. ही बघा, ही कॉपर प्लेट आहे, ही झिंक प्लेट आहे. हे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे आणि हे झिंक सल्फेटचं सोल्युशन आहे. हे काय साल्ट ब्रिज आहे, जे काय करतं या दोघांना न्यूट्रल ठेवायचं काम करतं. आणि हे काय ॲमीटर आहे, म्हणजे तुम्ही इथं काय करणार आहे, करंट पास करणार आहे. मग हा काय एक इलेक्ट्रोलिटिक सेल आहे. बघा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड वाईस वर्सा. बघा, it is used to carry out some important chemical process such as electrolysis, electrometallurgy, electroplating, electrorefining, etc. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग असेल, इलेक्ट्रोरिफायनिंग म्हणजे काय, तर मेटलला प्युअर करायचं असेल तर त्याला काय करायला लागतं, रिफाईन करायला लागतं. मग त्याला म्हणायचं इलेक्ट्रोरिफायनिंग. म्हणजे बाय पासिंग करंट तुम्ही काय करता, त्या मेटलला प्युअर करायचं काम करता. मग इलेक्ट्रोमेटॅलर्जी बघा, इलेक्ट्रोलिसिस बघा, या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये कॅरी आउट केल्या जातात. मग केमिकल एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म इंटू इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, बॅटरीज अँड फ्युएल सेल. म्हणजे केमिकल एनर्जी तुम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये काय करू शकता, ट्रान्सफॉर्म करू शकता. कशाच्या मदतीनं, विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, बॅटरीज अँड फ्युएल सेल. या तिन्ही सेलचा, बॅटरीचा यूज करून तुम्ही काय करू शकता, केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकता. आता बघा, इलेक्ट्रिकल कंडक्शन. The flow of electron between two terminals through a terminal through the circuit is termed as the electrical condition. म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन यातनं काय होत असतात, पास होत असतात. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू टर्मिनल म्हणजे दोन इलेक्ट्रॉनमधनं जे इलेक्ट्रॉन्स पास होत असतात. आपण मग अशी डायग्राम बघितली, कॉपर आणि झिंक प्लेटमधनं जे इलेक्ट्रॉन पास होत असतात सर्किटमधून, त्याला काय म्हटलं, इज टर्म ॲज अ इलेक्ट्रिकल कंडक्शन. त्याला काय म्हटलं, इलेक्ट्रिकल कंडक्शन. मग सबस्टन्स कॅन बी डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज ऑन द बेसिस ऑफ देअर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीनुसार त्यांचं पण काय केले, क्लासिफिकेशन केले. मग त्यांचे पण काय दोन टाईप आहेत, एक आहे इन्सुलेटर आणि एक आहे कंडक्टर. मग इन्सुलेटरलाच काय म्हणतात, नॉन कंडक्टर सुद्धा म्हणतात. नॉन कंडक्टर काय म्हणतात, तर त्यातनं कोणतीही इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जात नाही, त्यामुळं त्याला काय म्हणतात, नॉन कंडक्टर. याची डेफिनेशन काय आहे बघा, सबस्टन्स विच कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज अ इन्सुलेटर. असा सबस्टन्स की जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही त्याला काय म्हटले, इन्सुलेटर, किंवा काय म्हटले, नॉन कंडक्टर. एक्झाम्पल काय बघा, वूड, प्लास्टिक, रबर, नॉन पोलर सॉल्वंट. म्हणजे हे असे एक्झाम्पल आहेत की ज्यातनं काय केली जात नाही, इलेक्ट्रिसिटी पास केली जात नाही, कंडक्ट केली जात नाही. आता कंडक्टर म्हणजे काय बघा, हे कंडक्टर आहेत. द कंडक्टर, द सबस्टन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे असे सबस्टन्स की जे काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, त्यांना काय म्हणायचं, कंडक्टर्स. आता एक्झाम्पल म्हणजे बघा, ऑल मेटल्स आर व्हेरी गुड कंडक्टर. म्हणजे मेटलची ही प्रॉपर्टीज आहेत की मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये काय आहे, ग्राफाईट, वॉटर, ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड अँड बेसेस अँड साल्ट. आपण आपल्या कॉपर प्लेट कशामध्ये डीप करतो, रिस्पेक्टिव्ह साल्ट म्हणजे कॉपर सल्फेटमध्ये डीप करतो. म्हणजे हे काय होतं, इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन असतं, ते पण काय होतं, इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्याचं काम करत असतं. आता टाईप्स ऑफ कंडक्टर बघा, मेटॅलिक कंडक्टर म्हणजे दोन टाईपचे कंडक्टर असतात. मेटॅलिक कंडक्टर, मेटॅलिक कंडक्टरमध्ये काय असतं, सगळे मेटल्स, म्हणजे ऑल मेटल्स. मेटॅलिक कंडक्टरमध्ये काय येणार, सगळे मेटल येणार. आणि दुसरा टाईप काय आहे, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स ऑर इलेक्ट्रोलाइट. मग त्यामध्ये काय काय असतं बघा, ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक सबस्टन्स. म्हणजे आयोनिक सबस्टन्सचं काय असणार, ॲक्वियस सोल्युशन. फॉर एक्झाम्पल समजा सोडियम क्लोराईडचा आहे, आपल्या मिठाचा आहे, किंवा कॉपर सल्फेटचा आहे, किंवा NaOHचा आहे, HClचा आहे म्हणजे ॲसिड बेस, HNO3चा आहे, नायट्रिक ॲसिडचा आहे, साल्टचा आहे, कॉपर सल्फेट साल्ट असेल,
सिल्वर क्लोराईड साल्ट असेल, ह्याचं काय असणार, त्यात सोल्युशन असणार. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघा, द सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर ॲक्वेस सोल्युशन अँड इन मोल्टन स्टेट आर कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे असा सबस्टन्स की जो त्याच्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. आणि इन मोल्टन स्टेट, मोल्टन म्हणजे काय, वितळलेली जी स्टेट असते ती. मग द सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर ॲक्वेस सोल्युशन अँड इन मोल्टन स्टेट आर कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलाइट्स. मग इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन वॉटर, इलेक्ट्रोलाइट काय होतात, वॉटरमध्ये डिझॉल्व होतात आणि काय करतात, लिबरेट आयन्स लिबरेट होतात. म्हणजे इलेक्ट्रोलाइट वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्या आयन्स लिबरेट करतात. फॉर एक्झाम्पल NaCl आहे, पण ज्यावेळी ते वॉटरमध्ये डिझॉल्व होते त्यावेळी काय होणार, Na+ आणि Cl-. मग इन इलेक्ट्रोकेमिकल सेल when voltage is applied these ions move towards the oppositely charged electron. ज्यावेळी काय केलं जातं, when voltage is applied, ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज त्याला अप्लाय करता त्यावेळी काय होतं, these ions move towards oppositely charged electron. मग हे आयन्स कुठं जातात, पॉझिटिव्ह आयन असेल तर तो निगेटिव्ह इलेक्ट्रॉडकडे जातो, निगेटिव्ह आयन असेल तर तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉडकडे जातो. हे सगळं कधी होतं, ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करता त्यावेळी. म्हणजे व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर या इलेक्ट्रॉनची काय होते, या आयन्सची काय होते, अपोजिटली चार्ज आयन्सकडं मुवमेंट चालू होते. मग सच अ मुवमेंट ऑफ आयन अलाउज इलेक्ट्रॉन टू फ्लो बिटवीन टू इलेक्ट्रॉड थ्रू द सर्किट ऑफ द सेल. मग ही आयन्सची मुवमेंट होते. मग या आयन्सच्या मुवमेंट होत असल्यामुळे हे काय करतात, आयन्स जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय करतात, दोन इलेक्ट्रॉडच्या मध्येच काय करतात, सर्क्युलेट करतात. सच अ मुवमेंट ऑफ आयन अलाउज इलेक्ट्रॉन्स टू फ्लो बिटवीन, म्हणजे कॅथोड आणि ॲनोडमध्ये हा काय होणार, तुमचा इलेक्ट्रॉन फ्लो होणार. सच अ मुवमेंट ऑफ आयन्स अलाउज इलेक्ट्रॉन्स टू फ्लो बिटवीन टू इलेक्ट्रॉड, म्हणजे या दोन इलेक्ट्रॉडमध्येच काय होणार, तुमचे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार थ्रू द सर्किट ऑफ द सेल. म्हणजे तुमच्या एंटायर सर्किटमध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून असणार आहे, ॲनोडकडून कॅथोडकडं किंवा कॅथोडकडून ॲनोडकडं. आता एक्झाम्पल काय आहे बघा, ॲक्वेस सोल्युशन ऑफ ॲसिड. फॉर एक्झाम्पल समजा ॲसिड HCl असेल, H2SO4 असेल, HNO3 असेल किंवा ॲसेटिक ॲसिड असेल. अल्कलीजमध्ये काय येतात, NaOH, KOH, अमोनियम हायड्रॉक्साईड, म्हणजे सगळे बेस. साल्ट असेल, सिल्वर क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराईड, हे सगळे काय साल्ट आहेत. आणि मोल्टन NaCl हे याचं एक्झाम्पल आहे. आता टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट काय आहेत बघा, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय कळालं, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय हो, द सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे असा सबस्टन्स की जो ॲक्वेस सोल्युशनमध्ये पण काय करतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, किंवा मोल्टन स्टेटमध्ये जरी असला तरी तो काय करतो, ॲक्वेस सोल्युशनमध्ये त्याची इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट. मग याचं एक्झाम्पल आपण बघितलं. आता टाईप्स काय, त्याचे दोन टाईप आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघा, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आर द आयोनिक कंपाऊंड विच आयोनाइज कम्प्लिटली. ज्यांचं काय होतं, कम्प्लिटली काय होतं, आयोनायझेशन होतं. अँड फॉर्म पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स रेडिली व्हेन डिझॉल्व इन वॉटर. ज्यावेळी ते पाण्यात विरघळतात त्यावेळी काय होतं, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स काय होतात, रेडिली काय होतं, डिझॉल्व होतं. Strong electrolyte are the ionic compound which ionize completely and form positive and negative ion readily when dissolved in water. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ज्यावेळी काय होतो, पाण्यामध्ये डिझॉल्व होतो. म्हणजे हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असतं, तर आयोनिक कंपाऊंड असतात. फॉर एक्झाम्पल NaCl बघा, मग ज्यावेळी तो वॉटरमध्ये डिझॉल्व होतो त्यावेळी काय होतं, इझिली काय होतं, Na+ आणि Cl- आयन्स सेपरेट होतात. मग काय होतं, लिबरेशन होतं आयन्सचं, आणि ते काय होतात, आयन्स इझिली पाण्यामध्ये डिझॉल्व होतात. मग ह्याला काय म्हणायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आयोनाइज कम्प्लिटली इन ऑल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुम्ही कोणतं पण कमी कॉन्सन्ट्रेशन घ्या, जादा घ्या, म्हणजे किती पण प्रमाण घ्या, तुमचा जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे तो काय होतो, तुमच्या कोणत्याही कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय होतो, इझिली आयोनाइज होतो. मग द आयोनाइज होतो म्हणजे काय, तर त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स लिबरेट होतात. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज हाय. म्हणजे यांची जी कंडक्टिव्हिटीची क्षमता असते ती कशी असते, जास्त असते. एक्झाम्पल काय आहेत बघा, स्ट्रॉंग ॲसिड. मग स्ट्रॉंग ॲसिडमध्ये बघा HCl, HBr, HI, HNO3, HClO3, HClO4, परक्लोरिक ॲसिड आहे, आणि H2SO4.
स्ट्रॉंग बेसिसमध्ये काय आहे, NaOH, KOH, LiOH, BOH ट्वाईस आणि कॅल्शियम OH ट्वाईस. आता साल्ट बघा काय काय आहेत सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम ब्रोमाइड. आता वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघा. वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये काय होतं, द सबस्टन्स विच आयोनाइज और डिसोसिएट पार्शली व्हेन डिझॉल्व इन वॉटर. सबस्टन्स काय होतो, एक तर आयोनाइज होतो पार्शली व्हेन डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे काय होतं, ज्यावेळी तो पाण्यामध्ये डिझॉल्व होतो त्यावेळी काय होतो, पार्शली म्हणजे कम्प्लिटली काय होत नाही, आयोनाइज होत नाही. म्हणजे लगेच काय होत नाही, त्याचे आयन्स पडत नाहीत, पण काय होतात पार्शली म्हणजे थोड्याफार प्रमाणात तो काय दाखवतो, त्याचे आयन्स दाखवतो. मग त्याला काय म्हटले, वीक इलेक्ट्रोलाइट. मग अ लार्ज पोर्शन ऑफ द इलेक्ट्रोलाइट रिमेन अनडिसोसिएटेड इन देअर ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशनमध्ये ह्याचा जो जर तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइट वापरलं तर ह्याचा सगळ्यात जास्त पोर्शन म्हणजे सगळ्यात जास्त भाग काय असणार आहे, अनडिसोसिएट झालेला असणार आहे. म्हणजे त्याचे काय झाले नसणार आहेत, आयन सेपरेट झाले नसणार आहेत. मग आयोनायझेशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट increases on the increasing the dilution. वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन कधी वाढतं, ज्यावेळी तुम्ही डायल्युशन वाढवता त्यावेळी काय होतं, त्याचं आयोनायझेशन वाढतं. डायल्युशन म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ वॉटर थोडक्यात. द आयोनिक कंडक्टन्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज लो. मग ह्याचा जो आयोनिक कंडक्टन्स असतो तो कसा असतो, कमी असतो. आता बघा नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय. आता वीक इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल काय असतं बघा. वीक ॲसिड सच ॲज असेटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, H3PO4 आणि वीक बेस. वीक बेसमध्ये अमोनिया, इथिलामाइन, अमोनियम हायड्रॉक्साईड. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल आपण बघितले, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस आणि साल्ट. आता काय बघूया आपण नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द सबस्टन्स विच डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर ॲक्वियस सोल्युशन ऑर इन फ्यूज्ड मोल्टन स्टेट आर नोन ॲज अ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इलेक्ट्रोलाइटचे अपोजिट काय, नॉन इलेक्ट्रोलाइट. जो सबस्टन्स काय करत नाही, ॲक्वियस सोल्युशनमध्ये जरी असला आणि मोल्टन स्टेटमध्ये जरी असला तरी तो काय करत नाही, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, त्याला काय म्हटले, नॉन इलेक्ट्रोलाइट. मग नॉन इलेक्ट्रोलाइट डू नॉट फॉर्म पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन इन देअर सोल्युशन. मग त्यांच्या सोल्युशनमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तयार होत नाहीत. दीज आर जनरली ऑर्गॅनिक कोव्हॅलेंट कंपाऊंड. मग ते कसे कंपाऊंड असतात तर ऑर्गॅनिक कोव्हॅलेंट कंपाऊंड. इलेक्ट्रोलाइटमध्ये कसले असतात तर आयोनिक कंपाऊंड असतात. नॉन इलेक्ट्रोलाइटमध्ये कोणत्या तर ऑर्गॅनिक कोव्हॅलेंट कंपाऊंड आहेत. आता याचं एक्झाम्पल काय बघा, शुगर, इथॅनॉल, युरिया, इथर, क्लोरोफॉर्म एक्सेट्रा. आता इलेक्ट्रोकेमिकल सेल बघूया आपण. इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय बघा. An electrochemical cell is a device which transforms chemical energy into electrical energy or electrical energy into केमिकल एनर्जी. इलेक्ट्रोकेमिकल कसला डिव्हाइस आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. मग हे जे ट्रान्सफॉर्मेशन असतं केमिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी त्यालाच काय म्हटलं, इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हटले. मग त्याचे पण काय आहेत, दोन टाईप आहेत. मग बघा पहिला काय इलेक्ट्रोलिटिक सेल आणि दुसरा काय गॅल्व्हॅनिक सेल. त्यालाच काय म्हणायचं, व्होल्टाईक सेलसुद्धा म्हणतात. बघा इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे काय, द वन विच ट्रान्सफॉर्म्स द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. म्हणजे असा तो काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतो. सच अ सेल इज नोन ॲज अ इलेक्ट्रोलिटिक सेल. बघा the one which transforms electrical energy into chemical energy such a cell is known as a electrolytic cell. आता गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, the one which converts chemical energy into electrical energy is called as a galvanic or voltaic cell. इथं काय होतं, इलेक्ट्रिकल टू केमिकल. इथं त्याचं उलट होतं, केमिकल टू इलेक्ट्रिकल. आता हे बघा, हे काय बघा, हे झिंक सल्फेट सोल्युशन आहे, हे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत इलेक्ट्रॉडमध्ये. मग यात झिंक आयन असणार, यात कॉपर आयन असणार. हा कॉपर इलेक्ट्रॉड आहे, हा झिंक इलेक्ट्रॉड आहे, हा साल्ट ब्रिज आहे. इथनं हे बघा, या दोन इलेक्ट्रॉडच्या मध्ये काय होतं, हे इलेक्ट्रॉन्स सर्क्युलेट होतात. ॲनोडवर काय होतं, ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज पास करता त्यावेळी हा झिंक काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन डोनेट करतो.
हे इलेक्ट्रॉन कुठे जातात बघा, असा फ्लो दाखवला आहे. झिंककडून कुठे जातात, या कॉपरकडे जातात. कॉपर काय करतो, Cu++ असतो, तो काय करतो, हे 2 इलेक्ट्रॉन घेतो. 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर काय होतं, Cu++ ॲक्वेस असतो, त्याचं कन्वर्जन Cu सॉलिडमध्ये होतं. म्हणजेच काय होतं, त्याचं रिडक्शन होतं. आणि झिंकचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. मग ॲनोड ही काय आहे, ॲनोडवर काय होत असतं कायम ऑक्सिडेशन, आणि कॅथोडवर काय होत असतं, रिडक्शन. आता बघा एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सेल बघा. इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड मोल्टन सोडियम क्लोराइड. आता in the fused or molten state the sodium chloride ionizes in the form of Na+ and Cl-. आता NaCl चं कन्वर्जन कसं झालंय बघा, Na+ आणि Cl-. हे काय आहे, लिक्विड स्टेट आहे, ही पण लिक्विड स्टेट आहे. आता कॅथोड रिॲक्शन बघा, सोडियम आयन मायग्रेट टुवर्ड्स कॅथोड. सोडियम आयन काय जातो, कॅथोडकडे जातो आणि डिस्चार्ज देर. Na+ काय करतो, हा इलेक्ट्रॉन घेतो आणि काय होतं, Na सॉलिडमध्ये कन्वर्जन होतं. हे काय झालं, कॅथोडवर झालं. म्हणजेच काय जातं, Na+ स्टेट होती, ती काय झाली, तर Na सॉलिड होते. तर ॲनोडवर काय होणार बघा, ॲनोडवर काय होणार, नेहमीप्रमाणे ऑक्सिडेशन होणार. क्लोराईड आयन मायग्रेट टुवर्ड्स ॲनोड. तर Cl- Cl आहे, मग इथं काय होणार, Cl- एक इलेक्ट्रॉन लूज केला आहे, Cl+ इलेक्ट्रॉन अँड डिस्चार्ज आहे. मग Cl+Cl एकत्र आल्यावर काय झालं, Cl2 मॉलिक्यूल तयार झाले. दस इन द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl सोडियम मेटल डिपॉझिट ॲट कॅथोड. सोडियम मेटल कुठं डिपॉझिट होतो, कॅथोडवर डिपॉझिट होतो. आणि Cl2 गॅस इव्हॉल्व्स ॲट द ॲनोड. Cl2 गॅस कुठे इव्हॉल्व होतो, ॲनोडला काय होतो, तो इव्हॉल्व होतो. म्हणजे ॲनोडवरती काय होतं, इव्हॉल्युशन ऑफ क्लोरीन गॅस, आणि कॅथोडवर काय होतं, सोडियम मेटलचं डिपॉझिशन होतं. बघा, when electricity is passed through a molten ionic compound or through a solution containing iron and electrolyte, a chemical reaction called as electrolysis occur. याने इलेक्ट्रोलिसिसची इथं डेफिनेशन सांगितलं. मग टिपिकल इलेक्ट्रोलिसिस ॲपॅरेटस referred to as electrolysis cell or electrolytic cell is shown here. हा काय तुमचा इलेक्ट्रोलिसिस सेल किंवा इलेक्ट्रोलिटिक सेल सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. मग इथं काय दाखवले बघा, एक ॲनोड प्लेट आहे, कॅथोड प्लेट आहे, ही बॅटरी आहे, ह्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ह्याचं निगेटिव्ह टर्मिनल आहे. मग ॲनोडची बॅटरी कशाला रिॲक्ट केला, पॉझिटिव्ह टर्मिनलच्या एंडला, आणि कॅथोडची बॅटरी निगेटिव्ह टर्मिनल एंडला अटॅच केला. मग इथं काय दाखवलं बघा, रिॲक्शन ट्वाईस Na++2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर ट्वाईस Na लिक्विड झालं आहे. ट्वाईस Cl- काय केले, इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर Cl2 गॅसियस +2 इलेक्ट्रॉन. मग ह्यांना काय म्हणतात दोघांना, इनर्ट इलेक्ट्रॉड. इनर्ट इलेक्ट्रॉड कसे असतात, स्टेबल असतात. आता गॅल्व्हॅनिक सेल आपण बघूया. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय बघा, गॅल्व्हॅनिक सेल इज अ डिव्हाइस थ्रू विच द इलेक्ट्रिकल एनर्जी इज ऑब्टेन्ड बाय परफॉर्मिंग स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. गॅल्व्हॅनिक सेल हे कसलं डिव्हाइस आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रिकल एनर्जी इज ऑब्टेन्ड बाय परफॉर्मिंग स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्हाला गेन केली जाते, पण ती कशी भेटते, तर बाय परफॉर्मिंग अ स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन स्पॉन्टेनियस म्हणजे काय, जे मनानं घडतं त्याला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस. फॉर एक्झाम्पल आपण वॉटर काय होत असतं, वॉटर आता ज्यावेळी तुम्ही वरून पाणी ओतता त्यावेळी ते काय होतं, खाली मनानं जात असतं. आपल्याला काही फोर्स अप्लाय करायला लागतो का, नाही, तर त्याला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस. आता बघा, आता वर्किंग प्रिन्सिपल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेलचं वर्किंग प्रिन्सिपल बघूया. द फ्री एनर्जी चेंज मस्ट बी निगेटिव्ह इन गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेलमधला जो फ्री एनर्जी चेंज आहे तो कसा पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. अँड द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द इलेक्ट्रॉन मस्ट बी पॉझिटिव्ह. हे बघा, द फ्री एनर्जी चेंज मस्ट बी निगेटिव्ह इन द गॅल्व्हॅनिक सेल अँड द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द इलेक्ट्रॉन मस्ट बी पॉझिटिव्ह. आणि जो इलेक्ट्रॉनचा पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. आता वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन बघा गॅल्व्हॅनिक सेलचं. इट कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉड, ॲनोड अँड कॅथोड. याच्याकडे काय असतात, 2 इलेक्ट्रॉड असतात, ॲनोड आणि कॅथोड म्हणून. मग इलेक्ट्रॉड आर डीप्ड इन 2 इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. हे दोन्ही पण इलेक्ट्रॉड इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये डीप केलेले असतात. मग बोथ द सोल्युशन आर सेपरेटेड बाय पोरस मेम्ब्रेन ऑर कनेक्टेड थ्रू अ साल्ट ब्रिज. आपण एक्सपेरिमेंटमध्ये एक पोरस स्पॉट मी तुम्हाला दाखवलेला आहे, तर तुम्ही पोरस स्पॉटमध्ये सेपरेट करू शकता किंवा काय करू शकता, साल्ट ब्रिज. आपण एक्सपेरिमेंटमध्ये यूज केलेत बघा साल्ट ब्रिज, ते तुम्ही यूज करू शकता. मग ॲनोड रिॲक्शन, ॲनोडवर काय झाले बघा,
यम होता. यमनं काय झालं आहे, यमनं इथं काय केलं, इलेक्ट्रॉन लूज केलं. मग इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर काय आलं, यम एन प्लस प्लस एन इलेक्ट्रॉन. मग एक्स एन प्लस झालं आहे प्लस एन इलेक्ट्रॉन. एक्स एन हा वेगळा मेटल आहे. मग त्यानं काय केलं, हा एन इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला. मग झाल्यानंतर काय झालं, त्याचं रिडक्शन झालं म्हणजे एक्स आलं. त्यावर कोणता चार्ज आला का, नाही. कसं झालं, न्यूट्रल झालं. आता इथं पण डायग्राम आहे बघा. ॲनोड कॅथोड दाखवला आहे. हा साल्ट ब्रिज आहे, हे व्होल्ट मीटर आहे. इथं ऑक्सिडेशन होते, इथे रिडक्शन होते. हे कशाचं सोल्युशन आहे, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ ॲनोड साल्ट. समजा इथं झिंक असेल तर इथं काय असणार, झिंक सल्फेट. इथं कॉपर असेल तर इथं काय असणार, कॉपर सल्फेटचं सोल्युशन असणार. आणि इथं काय होतं, ॲनोडवर नेहमी ऑक्सिडेशन आणि कॅथोडवर काय होत असतं, रिडक्शन. इलेक्ट्रॉन ॲनोडवर काय होत असतं, ऑलवेज ॲनोड लूज अ इलेक्ट्रॉन आणि कॅथोड ऑलवेज गेन अ इलेक्ट्रॉन. हा देत असतो आणि हा घेत असतो. आता एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल काय आहेत बघा, प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल हे दोन एक्झाम्पल आहेत. प्रायमरी सेलमध्ये काय आहे, डेनियल सेल आणि ड्राय सेल. आणि सेकंडरी सेलमध्ये काय आहे, लीड स्टोरेज सेल आणि निकेल कॅडमियम सेल. आता डिफरन्स बघा गॅल्व्हॅनिक आणि इलेक्ट्रोकेमिकल सेलमधला. इट कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इथं काय लिहायचं, त्याच्या अपोजिट लिहायचं. रेडॉक्स रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस, इथं काय असणार, नॉन स्पॉन्टॅनियस. इथं काय असणार, इलेक्ट्रॉड प्लेस्ड इन डिफरंट कंटेनर ऑफ सोल्युशन, म्हणजे वेगवेगळ्या बिकरमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉड डीप करून ठेवता. मग इथं काय केलं जातं, इलेक्ट्रॉड प्लेस्ड इन सेम कंटेनर ऑफ द सोल्युशन, म्हणजे एकाच बिकरमध्ये काय केले जातात, इलेक्ट्रॉड डीप केले जातात. मग ॲनोड इज अ निगेटिव्ह, कॅथोड इज अ पॉझिटिव्ह. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ॲनोड हा निगेटिव्ह असतो आणि कॅथोड हा पॉझिटिव्ह असतो. इथं काय असतं, ह्याच्या उलट असतं. इथं ॲनोड पॉझिटिव्ह आणि कॅथोड निगेटिव्ह असतो. आता इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम ॲनोड अँड कॅथोड इन द एक्सटर्नल सर्किट. इथं इलेक्ट्रॉन्स कुठं मूव्ह होत असतात, ॲनोड आणि कॅथोडच्या एक्सटर्नल सर्किटमधून. इथं इलेक्ट्रॉन्स कसे होतात, इलेक्ट्रॉन्स एंटर थ्रू द कॅथोड. इलेक्ट्रॉन्स डायरेक्ट काय होतात, कॅथोडमधून एंटर होतात. मग इथं काय होतं, इलेक्ट्रॉन्स सप्लायड बाय द केमिकल स्पेसिस गेटिंग ऑक्सिडाइज्ड. इलेक्ट्रॉन कोण सप्लाय करतं, केमिकल स्पेसिस जी काय झाली असते, जिथं ऑक्सिडेशन झालेलं असतं, ती काय करते, इलेक्ट्रॉन सप्लाय करते. मग द एक्सटर्नल बॅटरी सप्लायज द इलेक्ट्रॉन इंटू द सेल. मग इथं इलेक्ट्रॉन कोण सप्लाय करतं, जी एक्सटर्नल बॅटरी असते ती इथं काय करत असते, इलेक्ट्रॉन सप्लाय करत असते. आता हे बघा, ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन झाल्यानंतरच काय भेटणार आहे, या इलेक्ट्रॉनला या केमिकल स्पेसिसला काय होणार आहे, इलेक्ट्रॉन सप्लाय होणार आहे. ऑक्सिडेशन झालंच नाही म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं नाही, तर ह्याला इलेक्ट्रॉन भेटणार का, तर नाही. आता डेनियल सेल म्हणजे काय आपण बघूया. इट इज द सिम्पलेस्ट वोल्टाइक और गॅल्व्हॅनिक सेल. इट कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हा एकदम सिम्पल वोल्टाइक किंवा गॅल्व्हॅनिक सेल आहे आणि तो काय करतो, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. आता कन्स्ट्रक्शन बघा डेनियल सेलचं. इट कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल, म्हणजे त्यामध्ये काय असतं, 2 हाफ सेल असतात. मग 1 हाफ सेल इज अ झिंक रॉड डीप्ड इन 1 मोलर ॲक्वेस झिंक सल्फेट सोल्युशन. एक हाफ सेलमध्ये काय असतो, झिंक रॉड असतो. तो कशात डीप केलेला असतो, 1 मोलर सोल्युशन घेतलेलं असतं. कोणतं, तर ॲक्वेस झिंक सल्फेट. द अदर हाफ सेल ऑर इलेक्ट्रॉड इज द कॉपर रॉड. दुसरा जो हाफ सेल असतो किंवा इलेक्ट्रॉड असतो तो काय असतो, तर कॉपर रॉड असतो. तो कशात डीप केलेला असतो, तर 1 मोलर ॲक्वेस कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये हा डीप केलेला असतो. मग साल्ट ब्रिज कनेक्ट बोथ द हाफ सेल. मग दोन्हीही हाफ सेल कशानं कनेक्ट केलेले असतात, तर साल्ट ब्रिजनं. मग बोथ द इलेक्ट्रॉड आर कनेक्टेड एक्सटर्नली बाय अ मेटल वायर. दोन्हीही इलेक्ट्रॉड एकमेकांना कसे कनेक्ट करायचे, बाय युझिंग अ मेटल वायर थ्रू अ व्होल्टमीटर. म्हणजे मेटल वायर आणि व्होल्टमीटर यूज करून तुम्ही काय करायचे, हे दोन्ही इलेक्ट्रॉन कनेक्ट करायचे. झिंक रॉड ॲक्ट ॲज अ ॲनोड. झिंक रॉड काय म्हणून बिहेव करणार, तर ॲनोड म्हणून बिहेव करणार. आणि ॲनोड जे असतात त्यांचं काय होत असतं, ऑक्सिडेशन होत असतं. मग झिंक रॉड ॲक्ट ॲज अ ॲनोड अँड अंडरगोज ऑक्सिडेशन, वेअरॅज कॉपर रॉड ॲक्ट ॲज अ कॅथॉड ॲट विच रिडक्शन टेक्स प्लेस. म्हणजे झिंक रॉडवर नेहमी काय होणार, ऑक्सिडेशन, आणि कॉपर रॉडवर काय होणार, रिडक्शन. झिंक रॉडवर काय होत असतं, तो इलेक्ट्रॉन देत असतो आणि कॉपर रॉडवर काय होत असतं, Cu++ जे आयन असतात ते काय होत असतात, ते इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करत असतात. हे बघा, ॲक्च्युली इथं कॉपर आयन पाहिजे, हे झिंक आयन आहेत. हे झिंक सल्फेट आहे, हे कॉपर सल्फेट आहे. ॲनोड ऑक्सिडेशन होतं, कॅथोड रिडक्शन होतं. झिंक इलेक्ट्रॉड, कॉपर इलेक्ट्रॉड. इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात फ्रॉम झिंक टू कॉपर. आता सेल रिॲक्शन बघा, ॲट ॲनोडला काय होतं, झिंक सॉलिड स्टेटमध्ये आहे
त्याचं काय होतं Zn+2 इलेक्ट्रॉन. आता कॅथोडला काय होतं Cu+2 ॲक्वियस, हा काय करतो 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. एक्सेप्ट केल्यानंतर काय होतं Cu सॉलिड होतं. परत नेट रिॲक्शन, लेफ्ट साईडला काय राहिलं झिंक सॉलिड प्लस कॉपर+2, हे 2 इलेक्ट्रॉन ह्याला कॅन्सल होतात. राईट साईडला काय राहणार Zn+2 प्लस कॉपर यस, ही तुमची नेट रिॲक्शन. म्हणजे झिंकचं इथं काय झालंय ऑक्सिडेशन झालंय आणि कॉपरचं काय झालंय रिडक्शन झालंय. आता वर्किंग ऑफ डेनियल सेल आपण बघूया. डेनियल सेल आता काय वर्क करतोय बघूया. इन दॅट सेल द झिंक मेटल इज अ मोर ॲक्टिव्ह मेटल दॅन कॉपर. या सेलमध्ये काय असतं कॉपरपेक्षा मोर ॲक्टिव्ह मेटल कोण आहे तर झिंक आहे. मग सो इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इज हायर दॅन दॅट ऑफ द कॉपर. त्यामुळे त्याची जी इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आहे ती कॉपरपेक्षा काय आहे जास्त आहे. म्हणजे हा झिंक मेटल कसा असतो मोर ॲक्टिव्ह मेटल असतो. मग इलेक्ट्रॉन्स जनरली काय होतात ॲनोडवर ऑक्सिडेशन होत असतं. मग इझिली इलेक्ट्रॉन कुणाचे डोनेट केले जातात तर इलेक्ट्रॉन लूज कुणाचे केले जातात तर झिंकचे केले जातात. मग बोथ द रिॲक्शन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली ॲट बोथ द इलेक्ट्रोड. दोन्हीही इलेक्ट्रोडवर काय होत असतात ऑक्सिडेशन हे होत असतं आणि रिडक्शन म्हणजे दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली होत असतात. एकाच वेळी दोन्ही रिॲक्शन होत असतात. मग आफ्टर पासिंग द व्होल्टेज थ्रू द व्होल्टमीटर, ज्यावेळी तुम्ही व्होल्टमीटरमधनं व्होल्टेज पास करता त्यावेळी काय होतं इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल इन द एक्सटर्नल सर्किट थ्रू द कंडक्टिंग वायर. इलेक्ट्रॉन्स जे असतात ते एक्सटर्नल सर्किटमधून ट्रॅव्हल करत असतात बाय युझिंग तुम्ही कंडक्टिंग वायर त्याला कनेक्ट केलेले असतात. मग ते काय होतं इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल इन द एक्सटर्नल सर्किट थ्रू द कंडक्टिंग वायर. आता कुठून कुठं जातात बघा फ्रॉम द झिंक ॲनोड टू द कॉपर कॅथोड. म्हणजे झिंक ॲनोडकडून कुठे जातात तर कॉपर कॅथोडकडे जातात. मग ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करता त्यावेळी इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होते ॲनोड टू कॅथोड होत असते. मग साल्ट ब्रिज मेंटेन्स ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द सोल्युशन. साल्ट ब्रिज काय करत असतो तर सोल्युशन तुमचं काय करत असतो न्यूट्रल ठेवण्याचं काम करत असतो. म्हणजे दोन्ही पण तुमचे हाफ सेल आहेत त्यातलं सोल्युशन कसं राहिलं पाहिजे तर न्यूट्रल राहिलं पाहिजे. ड्युरिंग द ऑपरेशन ऑफ द सेल द साईज ऑफ द झिंक इलेक्ट्रोड डिक्रीजेस. ज्यावेळी सेलचं ऑपरेशन असतं त्यावेळी काय होत असतं झिंक म्हणजे ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज पास करत असता त्यावेळी काय होतं झिंक इलेक्ट्रोडची जी साईज आहे ती काय होत असते कमी होत असते. म्हणजे ती डिक्रीज व्हायला चालू होते बिकॉज झिंक मेटल डिझॉल्व इन द फॉर्म ऑफ Zn+2 आयन इन द सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. म्हणजे काय होत असतं ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज पास केल्यानंतर त्या झिंक इलेक्ट्रोडची साईज काय होत असते कमी होत असते बिकॉज झिंक मेटल डिझॉल्व इन द फॉर्म ऑफ Zn+2 आयन. झिंक मेटल काय म्हणून डिझॉल्व होतो ॲनोडवर काय होत असतं तर ऑक्सिडेशन होत असतं. ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन डिझॉल्व होतो म्हणजे तो सोल्युशनमध्ये डिझॉल्व होताना कशा फॉर्ममध्ये असणार आहे तर Zn+2 फॉर्ममध्ये असणार आहे. मग झिंक मेटल डिझॉल्व इन द फॉर्म ऑफ Zn+2 आयन इन द सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. म्हणजे तुमचं ते झिंक सल्फेटचं बिकरमध्ये सोल्युशन असणार आहे त्यात तो झिंक मेटल कसा डिझॉल्व होतो तर Zn+2 आयन्स टाकून काय होतो तो डिझॉल्व होत असतो. त्यामुळे काय होत असतं झिंक इलेक्ट्रोडची जी साईज आहे ती काय होत असते कमी होत जाते. ऑन द अदर हँड द कॉपर इलेक्ट्रोड ग्रोज इन साईज ड्यू टू द डिपोजिशन ऑफ कॉपर मेटल. मग दुसऱ्या बाजूला काय होत असतं कॉपरचा जो कॅथोड आहे त्याची साईज काय होत असते वाढत जाते. काय वाढत जाते तर तिथं काय होत जातं कॉपरचं डिपोजिशन होत जातं. एक्स्ट्रा कॉपर काय होत जातं जमा होत जातं. म्हणजे कॉपर सल्फेट ज्यावेळी तुम्ही सोल्युशनमध्ये डीप करता त्यावेळी तुमच्या सोल्युशनमध्ये तुम्ही कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं असतं त्यात काय असतात Cu++ आयन असतात आणि त्या कॉपर प्लेटमध्ये पण काय असतं Cu+ आयन असतात. तेही बाहेर असतात आणि हेही बाहेर असतात. पण ज्यावेळी इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो व्होल्टेज येतं त्यावेळी काय होतं तिथनं ॲनोडकडून जे इलेक्ट्रॉड कॅथोडकडे येतात ते काय करतात जे तुमचे Cu+ आयन्स आहेत त्यांना काय करतात ते न्यूट्रलाइज करतात. म्हणजे Cu काय करतो हे तो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. एक्सेप्ट केल्यानंतर काय होतं Cu+चं कन्व्हर्जन Cu सॉलिडमध्ये म्हणजे कॉपर जो ॲक्वियस स्टेटमध्ये होता तोच कॉपर कशात जातो सॉलिड स्टेटमध्ये जातो आणि त्याचं काय होतं त्या कॉपर प्लेटवर डिपॉझिशन होतं. म्हणजे कॉपर प्लेटची जी साईज आहे ती काय होत जाते वाढत जाते आणि झिंक प्लेटची जी साईज आहे ती काय होत जाते कमी होत जाते. आता EMF ऑफ डेनियल सेल बघा. डेनियल सेलचा EMF काय असतो इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक सल्फेट अँड कॉपर सल्फेट. तर झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोलर असेल म्हणजे तुम्ही झिंक सल्फेट पण 1 मोलर घेतलं आहे आणि कॉपर सल्फेट पण 1 मोलर यूज केलं आहे तर तुमचा EMF काय असणार देन द EMF ऑफ डेनियल सेल इज 1.1
1 व्होल्ट. मग तुमचा EMF काय असणार, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स 1.1 व्होल्ट असणार.